हा श्री बोलतोय दादा. करायचं सुरू. चालू कर. हा, चालू कर, चालू कर. ठीक आहे. माझा आवाज येतोय ना नीट? हो, येतो येतो. ठीक आहे. श्री गुरुदेव सर्वांना. परमात्मा स्वरूप गुरु माऊलींच्या चरणी नतमस्तक होते. तसेच पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांना वंदन करते आणि आजच्या सभेसाठी उपस्थित असलेल्या जन्म प्रवचनकार आदरणीय जागृती धरणीताई यांचं मी या सभेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करते. तसेच या सभेसाठी उपस्थित असलेले जिल्हा निरीक्षक आदरणीय अनिल खारकर साहेब, जिल्हा अध्यक्ष प्रमोद परदेशी साहेब, जिल्हा युवा अध्यक्ष दर्शन दर्शन पाटील साहेब, तसेच इतर जिल्हा कमिटी, त्याचप्रमाणे पेण तालुका अध्यक्ष किरण म्हात्रे साहेब, संपूर्ण तालुका कमिटी, तसेच धर्मक्षेत्र प्रसारक, गुरुबंधू, गुरु भगिनी, युवा सेना, संग्राम सेना, सर्व भक्तगण यांचं सर्वांचं मी या सभेमध्ये स्वागत करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरुर साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. गुरु म्हणजे अंधकारातून प्रकाशाकडे नेण्याचे मार्ग. गुरु लाभला साथी तर भवसागर हा तरू, गुरु उभा पाठीशी तर भवभय चिंता हरू. बघा, हिंदू धर्मात गुरुदक्षिणेला अनन्यसाधारण महत्व आहे. गुरूंचे आपल्यावर अनंत उपकार असतात. खरं तर त्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. पण तरी सुद्धा एक प्रथा म्हणून, एक आपलं कर्तव्य म्हणून आपण नक्की ते बजावू शकतो. म्हणून गुरूंच्या प्रती कृतज्ञ व्हायची सुवर्ण संधी असते, ती म्हणजे गुरुपौर्णिमा, ज्याला आपण व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतो. या दिवसाचे औचित्य साधून गुरुमाऊलींनी आपल्याकडून एक छोटीशी गुरुदक्षिणा मागितली आहे. ती म्हणजे धर्मक्षेत्र मासिकाचे 5 वर्गणीदार करून त्यांना धर्मक्षेत्र ऑडिओ दान करावे, ही असेल आपली गुरुदक्षिणा. कारण धर्मक्षेत्र म्हटलं की गुरुमाऊलींच्या अगदी जवळचा, अगदी जिव्हाळ्याचा विषय. माऊली नेहमी सांगतात, धर्म म्हणजे संस्कृती, परंपरा आणि विचारधारा, आणि जर विचार टिकले तर धर्म टिकेल. म्हणून धर्मक्षेत्र ऑडिओ बुकच्या माध्यमातून जगद्गुरूंचे विचार प्रत्येकाच्या मनात, प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा एक प्रयत्न आपण गुरुदक्षिणेच्या माध्यमातून करत असतो. चला तर मग जाणून घेऊया गुरुपौर्णिमा आणि गुरुदक्षिणाचे अजून काय महत्व आहे, अजून आपल्याला कशा चांगल्या पद्धतीने शिकता येईल आणि गुरुदक्षिणेची सेवा आपल्याकडून चांगल्या प्रकारे घडवून माऊलींच्या चरणी अर्पण करता येईल, याविषयी जाणून घेऊया. आणि धर्मक्षेत्र ऑडिओबुकच्या माध्यमातून आपल्या जगद्गुरूंचे विचार प्रत्येक घराघरात पोहोचवण्याचा आपण प्रयत्न करूया. तर आजच्या सभेसाठी आपल्याला मार्गदर्शक लाभलेल्या जन्म प्रवचनकार जागृती धरणताई यांना विनंती करते की त्यांनी गुरुमाऊलींना पुष्पहार अर्पण करून आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काड सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कानिफनाथ महाराज की जय. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थितो भावे तुला. वारी सर्व अरिष्ट नेऊनिलया, समूह जो वाढला. अज्ञानांध जनांस मुक्त करुणी, शांतीपदी बैसवी. विज्ञाप्ती तुझ वीण मागणे तुझे, स्वामी भक्ती तुझी हवी. स्वामी भक्ती तुझी हवी. स्वामी भक्ती तुझी हवी. अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज अर्थात परम वंदनीय श्री गुरूंच्या चरणी नतमस्तक होते.
आपल्या पीठाचे उत्तराधिकारी परमपूज्य कानिफनाथ महाराज यांनाही वंदन करते आणि आजच्या या ऑनलाईन प्रवचनासाठी उपस्थित असणारे माझे सर्व गुरुबंधू आणि गुरुभगिनी यांना श्री गुरुदेव. भाविक हो, आत्ताच आपण प्रस्तावनेमध्ये विषय तर ऐकलाच की आज आपण चर्चा करतोय किंवा आज आपण प्रवचन ऐकणार आहोत. तो विषय आहे गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुमाऊलींनी आपल्याकडे मागितलेली गुरुदक्षिणा. भाविक हो, हा विषय तर आपण ऐकूयाच, पण बघा ना, हा जून म्हणजे आजचे जुलै महिना, पण जून महिना आत्ताच संपला. जून म्हटलं की पाऊस, आणि पहिला पाऊस जो पडतो तो पाऊस बघितल्यानंतर जर शिष्य म्हणून जर आपल्याला कुणाची आठवण होत असेल ना, तर ती गुरुची. का भाविक हो? कारण प्रत्येक गोष्टीला ना काही ना काहीतरी आठवण असते. जसं एखाद्या प्रियकराला किंवा एखाद्या प्रेयसीला पाऊस सुरू झाला की ते आपल्या प्रियकराची किंवा प्रेयसीची आठवण येते. लहान मुलांना आपल्या शाळेचे दिवस आठवतात का, तो पहिला पाऊस, नवीन नवीन रेनकोट घालायचं, दप्तर घ्यायचं आणि शाळेमध्ये जायचं. पण सांप्रदायिक जे भाविक आहेत त्यांना मात्र जो पहिला पाऊस बघितल्यानंतर जर कशाची आठवण होत असेल तर ती गुरुपौर्णिमेची. हा धो पाऊस पडतो आणि सगळ्यांची लगबग सुरू असते. ती आषाढातली एकादशी झाली की मग पौर्णिमा, आणि त्या पौर्णिमेला गुरूंचं पूजन करण्यासाठी नाणीजला जायचं. हा धो पाऊस पडत असतो, अनेक बातम्या ऐकू येत असतात, पण तरी सुद्धा आस लागलेली असते की गुरुपौर्णिमेला जायचंय. अशी गुरुपौर्णिमा का बरं साजरी केली जाते? मुळात गुरुपौर्णिमा कधी साजरी होते बरं? तर ज्या दिवशी व्यासांचा जन्म झाला. जे व्यास म्हणजे कोणतं? महर्षी व्यास, की ज्यांनी आपली पुराणं लिहिली, 4 वेद लिहिले, अगदी ब्रह्मसूत्र लिहिलं, भागवत पुराण लिहिलं, अनेक ग्रंथांची अशी रचना केली, महाभारत लिहिलं, अशा या अनेक ग्रंथांची रचना केली आणि जणू काही या जीवाला एक ज्ञानाचा प्रकाश आपल्याला दिला. असे हे महर्षी व्यास मुनी. या व्यासांचा जन्म ज्या दिवशी झाला तो दिवस म्हणजे कुठला? तर आषाढ महिन्यामधला शुक्ल पक्षामधली पौर्णिमा, ज्या दिवशी चंद्र पूर्ण असतो. असं संपूर्ण ज्ञानाने ओतप्रोत भरलेले महर्षी व्यास, आणि या व्यासांचा जन्म म्हणजे तोच दिवस आपण साजरा करतो, तो म्हणजे गुरुपौर्णिमा. आजकाल गुरुपौर्णिमा प्रत्येक ठिकाणी साजरी होते. शाळा कॉलेजेसमध्ये, महाविद्यालयांमध्ये साजरी होते. अनेक वेगवेगळे जे शिक्षण घेतलं जातं, म्हणजे उदाहरणार्थ काय, तर एखादं कोण वादन शिकत असेल, कोण गायन शिकत असेल, कोण कराटे शिकत असतील, तर शिकवणारे ते सुद्धा गुरुच असतात. आणि म्हणून त्या गुरूंची सुद्धा कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा. पण भाविक हो, हे जरी अनेक सगळे गुरु असले ना, तर हे सगळे गुरु आपल्याला शिकवतात, आपल्याला ज्ञान देतात, पण ह्यांना खरंच ज्ञान देतात असं म्हणू शकतो का? तर नाही. हे सगळे आपल्याला देतात, ती एक विद्या देतात, आणि ती विद्या कोणती? तर आपले टिचभर पोट भरण्याची विद्या. म्हणून त्यांच्या चरणी कृतज्ञता जरूर व्यक्त करावी, पण खऱ्या अर्थाने या जन्ममरणाच्या येरझाऱ्यामधून, या भवसागराच्या गटांगळ्या जे आपण खातोय, अनेक विविध तापांनी आपण ग्रासलेलो, अनेक दुःखाचे डोंगर येतात, प्रसंग कोसळतात. पण अशा वेळी या अज्ञानाच्या अंधकारामधून ज्ञानाचा प्रकाश जर दाखवणारे कोण असतील ना, तर ते केवळ आणि केवळ म्हणजे कोणतं? सद्गुरू. आणि त्यांचे इतके अनंत उपकार आपल्यावर आहेत की मग त्यांची, अशा गुरूंची गुरुपौर्णिमा साजरी नको का करायला? आणि मग असा आषाढ महिना आला की मग आठवण होते ती कुठली? भेटी लागे जीवा लागलीसे आस, वाट पाहे रात्रंदिवस. प्रत्येक भक्त शिष्याची एकच तळमळ असते की काय? दिवाळीच्या कुळा म्हणजे दिवाळी सणाला जशी सासूरवाशी मुलगी असते, तिची आस लागलेली असते, डोळे लागलेले असतात की माझ्या माहेरून कोण येतंय, का तर दिवाळीला माझ्या माहेरी मला घेऊन जायला. की तिला जो कळवळ लागलेली असते ना, प्रत्येक दिवशी उठली की नजर लागलेली असते. पूर्वीच्या काळी आता सारखे फोन नव्हते. कधी येणार आहे, कुठली ट्रेन पकडली, कुठपर्यंत आले, हे लाईव्ह लोकेशन बघण्यासाठी इंटरनेट नव्हतं. किंवा आता जसं लग्न झाल्यानंतर मुली घरापासून जवळच्याच ठिकाणी दिलेले असतात. पण पूर्वीच्या काळी हा इंटरनेट नव्हतं, मोबाईल नव्हतं. ती मुलगी आपल्या घरापासून अनेक कोस दूर सासरी असायची. त्या सासू असली चांगली तर बरी, जर खाष्ट असली तर काही विचारायलाच नको. आणि अशा अवस्थेमध्ये एक दिवाळी जवळ आली, एखादा सण जवळ आला, पाडवा जवळ आला,
भाऊबीज जवळ आली की तिला आनंद वाटतो की माझा भाऊ येईल, 4 दिवस सुखाचे जातील, अनेक मैत्रिणी माझ्या भेटतील, मी त्यांच्याबरोबर झोके घेईन, खेळेन, बालपण पुन्हा आणेन. ही मुलीला त्या जशी ओढ लागलेली असते ना, अगदी तशीच ह्या शिष्याला सुद्धा ओढ लागलेली असते. कसली ओढ? तर माझ्या गुरूंना मी कधी जाऊन भेटतो आणि त्या गुरूंची कधी मी पूजा करतो. का तर त्यांचे इतके अनंत उपकार माझ्यावर आहेत. हसते, परहसते, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष. अशी काही संकट आली, अशी काही दुःखाचे डोंगर कोसळले, की मी कदाचित ते शब्दामध्ये व्यक्तही करू शकत नाही. पण माझी अंतःकरणापासून पक्की खात्री आहे, की माझ्या पाठीमागे सद्गुरू राया होता. तो खंबीरपणे उभा होता आणि म्हणून त्या प्रसंगाला मी 2 हात करू शकले. आणि अशा या सद्गुरूंचं पाद्यपूजन करायला मिळणार म्हणजे किती हो मोठा क्षण. खरं तर त्यांच्या ऋणामधून आपण उतराही होऊ शकत नाही. आणि भले शिष्याने होऊही नये. स्वामीजी तर अनेकदा सांगतात, काय? या देहाचे चप्पल जरी बनवले ना, तरी गुरूंचं ऋण काही फेडता येणार नाही. ते जगद्गुरु श्री जर बोलतायत तर आपण तर काय आलो? आपण त्यांची एक पूजा करून खरंच ऋणातून मुक्त होऊ शकतो का? तर नाही. म्हणून मग ते पूजाच करायची नाही का? त्यांच्या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही. पण जेव्हा जेव्हा संधी मिळेल ना, त्या त्या क्षणाला काय करेन, मी माझ्या गुरूंच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करेन. का? तर त्यांनी मला प्रपंचामध्ये नेटका तो कसा करायचा हे तर त्यांनी शिकवलं, पण त्याचसोबत परमार्थ सुद्धा कसा करायचा. खरंच या जीवनामध्ये हे अंधार, अज्ञान जे पसरलेले आहे, त्याच्यामधून ज्ञानाचा मार्ग दाखवण्याचं जर कोणी काम करत असेल तर ते सद्गुरू. आणि आपण तर भाविक हो, किती हो भाग्यवान. प्रत्यक्ष चालता बोलता परमेश्वर आपल्याला सद्गुरू म्हणून जगद्गुरु श्रींच्या रूपामध्ये मिळालेले आहेत. आज अनेक संप्रदाय समाजामध्ये आहेत. मला कुठल्याही संप्रदाय कमी किंवा उच्च किंवा नीच असं काही सांगायचं नाहीये. पण आपल्या आईचं कौतुक हे प्रत्येकाला असतंच ना. त्यामुळे मला सांगावसं वाटतं, अनेक संप्रदाय आहेत. अनेक संप्रदायामध्ये वेगवेगळे गुरु आहेत. पण या सगळ्यांमध्ये जर अगदी बारकाईने निरीक्षण केलं ना, तर नक्की जाणवेल आपले काही गुरु वेगळेच आहेत. शोधून सुद्धा सापडणार नाही. खरं रत्न, खरं हिरा जर कसं कोण असेल ना, त्या सगळ्या गुरूंमध्ये जर असतील तर ते आपले स्वामीजी आहेत. आज जगद्गुरु पदावर विराजमान आहेत. जगद्गुरु पदावर असताना त्यांचा प्रोटोकॉल असा आहे की सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळता येणार नाही. पण भाविक हो, माऊलींनी सांगितलं की असं असेल तर मला एक पदवीच नको. आणि आज आपण बघतो जे अन्य जगद्गुरु आहेत ते सर्वसामान्यांमध्ये येतात का? तर नाही. का? तर प्रोटोकॉलच तसा आहे. पण या सगळ्यामध्ये आपली गुरुमाऊली ती काही वेगळीच. ती थांबली का हो? आज वेगवेगळे दौरे चालू असतात. आपण बघतो एअरपोर्टवर त्यांचं स्वागत असू दे किंवा रेल्वे स्टेशनवर स्वागत असू दे, ही अफाट गर्दी होते. जो तो जातो तो गुरुमाऊलींच्या गळ्यामध्ये हार घालतो. का? तर उत्सुकता असते की या माऊलींना बघावं. त्या माऊलींचं आपल्या जिल्ह्यामध्ये आगमन होतं. या विमानतळावर जाऊन गर्दी करतात, पण रेल्वे स्टेशनला जाऊन गर्दी करतात. का? तर माऊलींचं एक दर्शन व्हावं. इतकी आपली माऊली आहे. मग अशा या माऊलींची पाद्यपूजा करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त नाणीजला नको का जायला? एरवी ही संधी आपल्याला मिळते का हो? तर नाही. आणि मला वाटतं हीच ती खरी संधी आहे. ती कोणती? तर गुरुमाऊलींचं पूजन करण्याची. आणि एक शिष्य म्हणून आपल्याला ती तळमळ सुद्धा लागली पाहिजे की नाही, मला पूजन करायचंय. कान्होपात्रात सुद्धा काय म्हणतात की जसं हरिणाचे पाडस व्याघ्रे धरी आले, तैसे झाले माझे. म्हणजे काय? तर हरिण म्हणजे कोण? तर आपलं हरिण म्हणजे पाडस, हरणाचं पिल्लू आहे. त्याला व्याघ्रे म्हणजे कोण? वाघाने. वाघाने आपल्या जबड्यामध्ये पकडलंय. आता त्या हरणाच्या पिल्लूची काय बरं तडफड होत असेल की आपला जीव वाचवण्यासाठी. की इतका जीवाच्या आकांताने इतके प्रयत्न करतोय की वाघाच्या जबड्यातून मी कसा सुटेन. अगदी तशी तळमळ ज्यावेळी शिष्याला लागते ना भाविक हो, की कधी एकदाची गुरुपौर्णिमा येते आणि मी माझ्या गुरूंचं या देहाने, मी या हाताने माझ्या गुरूंचं पूजन करेन. मी माझ्या गुरुमाऊलींसाठी तुळशीचा हार या हाताने बनवेन. त्यांच्यासाठी लागणारं सगळं जे साहित्य आहे, मग दही, दूध, तूप, मध, साखर जे काही असेल, फळांचं नैवेद्य असेल, या हाताने गुरुमाऊलींच्या पादुका घेईन, गुरुमाऊलींचे चरण घेईन आणि त्यांची पूजा करेन. असा जेव्हा ध्यास लागतो ना भाविक हो, त्यावेळी ज्यावेळी शिष्याला ध्यास लागतो त्यावेळी दुप्पट तिप्पट पत्नीने तेवढीच व्याकुळता ही गुरूंना लागत असते.
आणि म्हणूनच स्वामीजी म्हणतात ना, वाट पाहत राही भक्तांची आई, वाट पाहत राही भक्तांची आई, जाऊ त्याच्या दर्शनाला. म्हणतात ना, की खरंच या भक्तांची आई म्हणजे आपली माऊली आपली वाट बघत असते. आणि जर खरंच आपल्याला अशी तळमळ लागलेली असेल, आपली श्रद्धा असेल, भक्ती असेल आणि चुकून पाकून एक वारी समजा चुकली, तर पुढच्या वारीला माऊली अवश्य विचारतात, गेल्या वारीला का नव्हतात? दिसला नाहीत. म्हणजेच काय, तर आपली माऊली सुद्धा वाट बघतच असते ना भाविक हो. अशा या माऊलींची आपल्यावर अनंत उपकार आहेत आणि ते उपकारांची पर त्याही मध्ये भाग्याची गोष्ट अशी की गुरुपौर्णिमा तर आता येतेच आहे. या गुरुपौर्णिमेला दरवर्षी प्रत्येक जिल्ह्याला सेवा दिली जाते. आणि यावेळेचं अहोभाग्य असं की नाथांच्या माहेरी आपल्याला संधी आलेली आहे की सेवा करण्याची. आपल्या जिल्ह्याची सेवा लागलेली आहे की नाथांच्या माहेरी. माऊली अनेकदा म्हणतात, सगळं वैभव जरी कुंजवन आश्रमामध्ये असेल, वरच्या मठामध्ये असेल, तरी आमचा प्राण खऱ्या अर्थाने कुठे असेल तर तो नाथांच्या माहेरी. आणि अशा या नाथांच्या माहेरी आपल्याला सेवा करण्याची संधी आलेली आहे. मग आपण सगळ्यांनी नको का जायला? तर गेलंच पाहिजे. भाविक हो, आपण जे सगळेजण आहोत, हे काही जण अनेक वर्ष स्वामीजींच्या सानिध्यामध्ये आहेत, काही नवीन आलेले आहेत, काही नुकतेच जोडलेले आहेत. जे कोणी असतील सगळे, आता हे असं ऐकल्यानंतर प्रत्येकाला वाटतं, हो गुरुपौर्णिमेला तर गेलं पाहिजे, जायची इच्छा पण आहे. पण नेमकं आलो असतो, पण ह्यावेळी शक्य नाही होणार, पुढच्या वर्षी जमेल, प्रयत्न करेन किंवा आता पण बघू जमलं तर येऊ. पण अजूनही आपला पक्का ठाम निर्णय काही होत नाही की नाही काही होऊ दे पण वारीला जाणार. असं का होतं? तर भाविक हो, ज्यावेळी आपलं प्रेम वाढेल ना, त्यावेळी आपल्या मनामध्ये ही अशी द्विधा मनस्थिती निर्माणच होणार नाही की वारीला जाऊ की नको जाऊ. त्यासाठी आपलं प्रेम कसं असावं किंवा गुरूंच्या चरणी का कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे, यासाठी एक आपण दृष्टांत ऐकूया. दृष्टांत हा कदाचित आपल्याला माहिती असेल, पण तरी सुद्धा आज पुन्हा ऐकूया. एक मुलगा लहान आणि एक त्याची आई. वडील लवकरच वारलेले असतात, त्यामुळे सगळी जबाबदारी आईवर आलेली असते. आई बिचारी गरीब, चार घरची धुणी भांडी करायची आणि आपलं पोट भरायचं. असं हे दोघांचं अगदी छोटंसं कुटुंब. आई खूप काबाड कष्ट करायची आणि तिचं स्वप्न होतं. काय स्वप्न होतं? की आज जे मला दिवस बघायला लागतायत ना किंवा मला जे कष्ट करावे लागतात, घाम गाळावा लागतो, माझ्या मुलावरती वेळ येऊ नये. आणि त्या मुलाने खूप शिकावं, खूप मोठं व्हावं, अगदी मोठं घर असावं, चारचाकी गाड्या दारामध्ये असावं, कामधंदा करायला नोकर-चाकर असावे आणि अगदी श्रीमंत, ऐशो आरामात त्याचं आयुष्य असावं. आणि त्यासाठी आवश्यक आहे ती शिक्षणाची. आणि म्हणून आई काय करायची? वेळ प्रसंगी स्वतःच्या पोटाला चिमटा घ्यायची, पण मुलाच्या शिक्षणाला कुठलीही कसर ठेवायची नाही. आणि मुलाच्या शिक्षणासाठी जेवढा भर देता येईल तेवढा भर द्यायची. होता होईल तेवढी कष्ट करायची आणि मुलाचं शिक्षण भवितव्य घडवायची. त्याच्यावर संस्कारही तेवढेच असायचे. बाळा, अभ्यास केलास ना तरच मोठा होईल. बघ, अभ्यास करताना प्रामाणिकपणे अभ्यास कर. कॉपी करायची नाही, चिटिंग करायची नाही. शाळेमध्ये सगळ्यांबरोबर चांगलं वागायचं, गुरुजनांचा आदर करायचा. सगळ्या प्रकारचे संस्कार आई त्याला देत होती. आता होतं असं, ह्यांच्या गावामध्ये असते एक जत्रा. आता जत्रा असते दरवर्षी भरायची, पण ही आई गरीब असल्यामुळे कधी मुलाला घेऊन जाऊ शकली नसते, गेलेली नसते. आता हा मुलगा हळूहळू मोठा झालेला असतो, शाळेत जात असतो. शाळेतले सगळे मित्र ठरवतात की ह्या वर्षी आपण ह्या जत्रेला सगळ्यांनी मिळून एकत्र जायचं मित्रांनी. हाही ठरवतो, चालेल मी नक्की येणार. आणि मग ह्यांचं ठरतं की अमुक एक दिवशी जत्रा आहे, तर जत्रेच्या दिवशी सकाळी आपण ठीक अमुक एक वाजता या ठिकाणी जमायचं आणि तिथून आपण सगळे जत्रेला जाऊया.
मग सगळे एखादा बोलतो हो, आणि आपण काय करूया, सगळ्यांनी ना एका रंगाचा ड्रेस करूया. दुसरा बोलतो हो चालेल, आपण दिवसभर फिरायचं. मग बरं फिरायचंय तर आपण सगळ्यांनी पैसे घेऊन येऊया. काय करूया, अमुक एक रक्कम प्रत्येकाने घरून घेऊन येऊया, म्हणजे आपल्याला खूप मजा करता येईल. आणि या सगळ्यांच्या गोष्टी वगैरे ठरतात. हा सुद्धा खुश होतो, हा सुद्धा त्याच्यामध्ये ठरवतो आणि तो मुलगा घरी येतो. घरी आल्यानंतर आईला सांगतो, आई, अगं ही जत्रा म्हणजे काय असते ग? मी कधीच बघितलेलं नाही. पण सगळे माझे मित्र आहेत ना, ते म्हणतात की जत्रेला जायचं आणि मी त्यांना सांगून आलो की मी येणार म्हणून. मी जाऊ ना आई जत्रेला. पण काय असते ग ही जत्रा? आई सांगते की हो, जत्रा तर दरवर्षी असते. पण आपण कधी गेलो नाही रे. पण आता तू मोठा झालायस, मित्रांबरोबर तुला जायची इच्छा आहे ना, ठीक आहे चालेल जा. आई त्याला परवानगी तर देते. पण आईला इतकी चिंता लागते, की ह्याला जत्रेला पाठवायचं. इतके दिवस लहान होता. अनेक गोष्टी बघेल जत्रेतल्या, काहीतरी घेण्याचा हट्ट करेल. मी त्याचा हट्ट पुरवू शकले नसते म्हणून कधी जत्रेलाच नेलं नाही. पण आज मुलगा मोठा झाला. त्याला कसं बरं थांबवायचं? आणि गेलाही पाहिजे त्याने. जत्रा म्हणजे काय बघितलीही पाहिजे. बरं त्याला जाऊ दे, हो म्हणून तर सांगितलंय. पण आता जत्रेला जाणार, तर 4 पैसे हातात तर असावेत. कुठून द्यायचे आता याला पैसे? आणि म्हणून आई काय करते, फक्त 4 घरची धुणी-भांडी करत होती. अजून 2 घरं वाढवते. वेळप्रसंगी स्वतः उपाशी झोपते आणि 4 पैसे वाचवते. का तर जत्रेला अजून एक 8-10 दिवस मध्ये आहेत. थोडं रुपयाला रुपया जोडते आणि काय करते, मुलासाठी पैसे जमा करायला सुरुवात करते. 2 दिवस झाले, 3 दिवस झाले, पैसे जमा करत असते. पण लक्षात येतं, की एवढूशा कामाने काय आपले पैसे जमणार नाही. म्हणून ती काय करायची, रोज संध्याकाळी 5 वाजता घरी यायची कामं आटपून. वेळेची काम करण्याची वेळ वाढवते. आता 5च्या ऐवजी 7, 7:30 वाजेपर्यंत एखादं काम मिळालं, मग कुणाची लाकडं आणून दे, लाकडं तोडायची, आणायची, त्याच्या मोळ्या वाहायच्या, कुणाच्या घरी केर-कचरा काढायचा, कुठे भांडी-कुंडी करायची, कुठे शेणाच्या गोवऱ्या करायच्या असतात, तर जे काम मिळेल ना, ते ती करायची. रात्री आल्यानंतर मुलासाठी फक्त जेवण बनवायची आणि 2 भाकरीचे पैसे जपून ठेवायची, वाचवायची. का? तर मुलासाठी ते पैसे गेले पाहिजे आणि म्हणून उपाशीच झोपायची. सगळं चालू असतं. असं करता-करता तो जत्रेचा दिवस येतो. आता या सगळ्या मुलांनी ठरवलेलं असतं, की नवीन ड्रेस घालायचा, ह्या रंगाचं करायचं. आईने सगळी ती व्यवस्था केलेली असते. आणि आता आईलाही आनंद होतो, की मुलगा पहिल्यांदाच जत्रेला चाललाय. ज्यावेळी जी वेळ ठरलेली असते त्यावेळी त्याला पोहोचायचं असतं. म्हणून सकाळी लवकर उठतो. आईने घेतलेला नवीन ड्रेस घालतो. सगळ्या मुलांनी ठरवलेलं असतं दिवसभर फिरायचं, ऊन असेल म्हणून टोपी घेतात. सगळेजण एका रंगाची टोपी घालतात. हा मुलगा पूर्ण तयार होतो आणि त्यालाही उत्सुकता लागलेली असते, की जत्रा बघायची आहे. जत्रा म्हणजे काय? आणि तो लगबगीने आईला सांगतो, "आई चल गं, मी येतो." आई म्हणते, "होय, होय, थांब. अरे तू पहिल्यांदाच चाललायस ना? बरं जा जत्रेला. जत्रेमध्ये खूप छान-छान गोष्टी असतात. खूप सारे पाळणे असतात, आकाशकंदील असतो, गोड-धोड खायला असतं, आईस्क्रीमची दुकानं असतात, लाडूची दुकानं असतात, जिलेबीची दुकानं असतात, छान-छान कपडे असतात, चप्पलची दुकानं. अरे अगदी तुझ्या शाळेसाठी लागणाऱ्या वस्तू सुद्धा, दप्तर असतं, स्वेटर असतं, बऱ्याच गोष्टी असतात. तुला जे आवडेल ना ते घे. हे बघ, तुम्ही ठरवले होते ना त्याप्रमाणे मी पैसे जमवलेत आणि ती पदराला गुंडाळलेली तिची ती पुढे हे असते, ती सोडते, गाठ सोडते आणि त्याच्यामध्ये दुमडलेले पैसे काढते आणि सांगते, "हे धर पैसे ठेव." आणि काय, "तू 50च बोललेलास, पण तरी मी ₹20 जास्त दिलेत. असू दे, हाताशी असताना ₹70 दिलेले आहेत. ठेव हं बाळा, तुला जे हवं ते कर आणि अजिबात अशी चिंता मनामध्ये आणू नकोस, की काय तर पैसे वाचले पाहिजेत, घरी आईला नेऊन दिली पाहिजे. सगळे पैसे संपले ना तरी काही हरकत नाही. जी हौस-मौज पाहिजे ना ती सगळी करून घे." बरं, हे सगळं करत असताना काळजी पण घे हं. कुणाबरोबर भांडण-तंटा करू नको. मुलांमध्ये वाद वगैरे होईल असं काही वागू नको. नीट जा, एकत्र राहा आणि एकत्र लवकर घरी ये बाळा. तो म्हणतो, "अगं आई हो, किती सूचना देतेस, आता निघू का मी?" म्हटलं, "थांब, थांब. अरे सकाळ-सकाळ चाललायस. तू जत्रेमध्ये खाशील-बिशील मला माहिती आहे, पण रिकाम्या पोटी जाऊ नये रे. पटकन दूध पी आणि जा." आणि तशीच लगबगीने ती जाते. चुलीजवळ जाते. चुलीवर टोप ठेवलेलं असतं गरम करत, दुधाचं पातेलं. मूल निघालेलं आहे. ती लगबगीत तसाच हात लावते आणि पटकन चटका लागतो. हात मागे घेते. मोठा फोड येतो. जशी फुंकर मारते. पण आता फोड आलेला जर मुलाला दिसला, तर त्याच्या आनंदामध्ये व्यत्यय नको म्हणून तसाच हात लपवते आणि त्या दुधावरची साय फुंकर घालते. दुधावर फुंकर घालते. ते दूध थोडंसं पिण्यायोग्य कोमट करते आणि मुलाला पिऊ देते. मुलगा दूध पितो. आईला टाटा करतो आणि मुलगा
सगळ्या मित्रांसोबत जत्रेला जाते. आणि जत्रेमध्ये गेल्यानंतर ते भव्य दृश्य सगळं बघितल्यानंतर छान छान मोठमोठे पाळणे, आकाश पाळणे, सगळे वेगवेगळे दुकान, आईस्क्रीमची दुकानं, लाडूची दुकानं, जिलेबीची दुकानं, इतका छान छान सुगंध येत असतो. वेगवेगळ्या प्रकारची खेळणी असतात, कपड्यांची दुकानं असतात, अनेक दुकानं सगळी बघतो तो, सगळीकडे फिरतो. त्याला इतका आनंद वाटतो. मग मित्रांसोबत हे बघायला चल, ते बघायला चल, सगळं चालू असतं. आणि असा अख्खा दिवस तो जत्रेमध्ये तो घालवतो. आणि संध्याकाळी आता निघायची वेळ येते आणि संध्याकाळ होते आणि घरी सगळी मित्र हे परतीच्या प्रवासाला निघतात. परत आले. जशी संध्याकाळ झालेली असते, आईची नजर रस्त्याला लागलेलीच असते. कधी रे येईल हा? दिवसभर खेळला, जत्रेला गेला, काही खाल्लं असेल ना? बरं पहिल्यांदाच माझ्यापासून एवढा वेळ त्याला मी लांब पाठवलंय. मित्रांसोबत व्यवस्थित गेला असेल ना? किंवा भांडण तंटा तर झाली नसेल ना? हा उपाशी तर राहिला नसेल ना? ह्यांनी व्यवस्थित मजा तर केली असेल ना? हे अनेक प्रश्न डोक्यामध्ये असतात आणि रस्त्याला नजर लागून असते. तेवढ्यात दिसतो की आपला मुलगा येतोय. तशीच घरातनं बाहेर पडते आणि अर्ध्या रस्त्यात जाऊन पोहोचते. अरे चल, चल, चल आलास ना? आणि आल्या त्याला प्रश्नांची सरबत्ती सुरू. तू खाल्लंस का? उपाशी तर नाही राहिलास? आणि पाळण्यात बसलास का? अरे आकाश पाळण्यातून उंच असतो, पोटात गोळा तर नाही ना आला? घाबरलास तर नाही ना? अरे अमुक केलंस का? तमुक केलंस का? इतके प्रश्न विचारते. आणि तेवढ्यात तिचं लक्ष जातं, त्याच्या हातात कशी तरी पिशवी असते. आई विचारते, काय रे पिशवीत काय आणलंस? काहीतरी घेऊन आलास? खेळणी आणलीस? बॅट आणलीस का? तुला बॅट हवी होती ना? बरं झालं घेतलीस. चल 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 दाखव मला. आई म्हणते, अरे थांब रे बाळ. मुलगा म्हणतो, अगं थांब ग आई, मी सगळं दाखवतो, घरी तर पोचूया आपण. आणि दोघेही लगबगीने चालत घरी येतात. आई काय करते, दे दे पिशवी दे, बघू कुठली बॅट आणलीस, अजून काय काय घेतलंस? हा म्हणतो, अगं हो हो आई, मी सगळं तुला दाखवतो, पण मी असंच नाही दाखवणार. अगोदर डोळे बंद कर बघू. अरे ते डोळे कसे बंद करायचे, मग मी बघणार कशी? आई मला काय माहित नाही, तू डोळे बंद कर बघू. बरं ठीक आहे, केले डोळे बंद. आता हात पुढे कर. केले. अगं असे नाही ग, असे हात पुढे कर. बरं ठीक आहे, केले दोन्ही हात पुढे. आणि तो मुलगा ते पिशवीमधून एक वस्तू बाहेर काढतो आणि आईच्या हातावरती ठेवतो आणि सांगतो, आई आता उघड बरं डोळे. आणि आई डोळे उघडते आणि बघते तर काय, तर आपल्या मुलाने आपल्या हातावर काय ठेवलेलं असतं, तर एक सांडशी ठेवलेली असते. जे आपण गरम पातेली किंवा टोपं उचलण्यासाठी पक्कड वापरतो किंवा सांडशी म्हणतो, ती सांडशी असते. ती सांडशी बघताच डोळे आईचे इतके भरून येतात आणि भळा अश्रू वाहू लागतात. आईच्या मुखातून एक शब्द निघत नसतो. आई मुलाला घेते, मिठीमध्ये कवटाळते आणि फक्त डोक्यावर हात फिरवते. तिला मुलाचं कौतुक करायचं असतं, पण मुखामधून एकही शब्द निघत नसतात. फक्त डोळ्यात अश्रुधारा वाहत असतात. तेव्हा थोडा वेळ रडतात आणि मग मूल थांबतं आणि आईला विचारतं, आई तुला काय वाटलं, मी काही बघितलं नाही का? सकाळी मी निघताना उपाशी पोटी जाऊ नये म्हणून लगबगीने माझ्यासाठी दूध आणायला गेलीस आणि इतका जोरात चटका तुझ्या लागला की बघता क्षणी तिकडे फोड आला. पण माझ्या आनंदामध्ये व्यत्यय नको म्हणून तो तू लपवून ठेवलास. तुझी धडपड गेले 8 दिवस जेव्हा मी तुला सांगितलं की मला जत्रेला जायचंय, संध्याकाळी 5 वाजता यायचीस, पण माझ्यासाठी 7:30-8 वाजता तू टाइम वाढवून घेतली, तुझी वेळ वाढवून घेतली, 4 घरची कामं वाढवून घेतली आणि एवढं करून सुद्धा रात्री थकायचीस, पाय दुखायचे, पण काही न बोलता उपाशी तशीच झोपायचीस का? तर केवळ माझ्यासाठी. मग आई, मी तुझा मुलगा आहे ना, तुझी माझ्यासाठी केलेले हे कष्ट मला दिसणार नाहीस का? आणि म्हणून आई, आता पुन्हा तुझा कधीच हात भाजला नाही पाहिजे, यासाठी मी तुझ्यासाठी सांडशी आणलेली आहे. ही सांडशी घे आणि या सांडशीचा वापर कर आणि आता कधी हात भाजू द्यायचा नाही. आईला इतका आनंद वाटतो. तिला केलेले जे कष्ट असतात, देहाला झालेले जे कष्ट असतात, ते सगळे विसरून जाते आणि आनंदाने इतका ऊर भरून येतो आणि भरभरून आपल्या मुलाला आशीर्वाद देते. होय बाळा, तुझं कोट कल्याण हो. तुझ्यासारखं मूल प्रत्येक आईला जर मिळाला, तर कधी या वृद्धाश्रमाची वाढ होणार नाही आणि असे अनेक आशीर्वाद देते आणि आई धन्य धन्य होते. भाविक हो, हा दृष्टांत तर इथे संपला. पण या दृष्टांतामधलं तात्पर्य काय आहे? तर ती आई म्हणजे कोण? तर आपली गुरुमाऊली. आणि तो मुलगा म्हणजे कोण? तर तुम्ही आपण सगळे शिष्य. ती आई त्या मुलाला मोठं करण्यासाठी किती हो तिची धडपड. सगळे संस्कार देत होती, त्याला शिक्षण मिळण्यासाठी 4 घरची भुणी भांडी करत होती
आणि एवढंच नव्हे तर ज्यावेळी मुलाला जत्रेत जाण्याची वेळ आली, त्याची इच्छा झाली की मी जत्रेमध्ये जावं, त्यावेळी परिस्थिती त्याची होती का त्या मुलाला जत्रेत पाठवण्याची? पण नव्हती. पण तरी सुद्धा इतके कष्ट केले काय नाही, माझ्या मुलाची इच्छा पूर्ण व्हावी. आज आपली गुरुमाऊली तरी वेगळं काय हो करतायत. आजवर अनेक गोष्टींमध्ये आपण अनुभव घेतले. काही काही गोष्टी आपल्या नशिबामध्ये नसतातच हो, पण गुरुमाऊली आपल्यासाठी झगडते, भांडते आणि नशिबामध्ये नसताना सुद्धा ती गोष्ट आपल्याला देऊ करते. करते ना, प्रापंचिक गोष्टी तर देतेच देते, पण परमार्थासाठी आपली आत्मिक उन्नती व्हावी यासाठी तर इतकी झगडते. अगदी ज्या क्षणाला म्हणजे 1992 मध्ये आपला ज्यावेळी संप्रदाय स्थापन झाला, त्या क्षणापासून अहोरात्र गुरुमाऊली इतकी झगडते. अनेक प्रसंग येतात. सुरुवातीच्या काळामध्ये गुरुमाऊलींना इतकं छळलं, इतका विरोध सहन करावा लागला, पण गुरुमाऊलींनी संप्रदाय थांबवला नाही, आपला मार्ग थांबवला नाही. त्यावेळी ते ठणकावून सांगत होते, होय मी देव आहे, मला भक्ती द्या, मी तुम्हाला स्थैर्य देतो. आणि आजही तेच सांगतायत आणि त्यासाठी अहोरात्र झटतायत. गुरुमाऊली आपल्याला गुरु म्हणून मिळाल्याच, पण ते आपल्याला गुरु म्हणून मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या बाप्पांकडून म्हणजे सद्गुरूंकडून सुद्धा काही कमी चटके सोसले. बाप्पांनी दूर ढकललं, हा माझा शिष्य नाही म्हणून सांगितलं, हा पैसे खातो म्हणून सांगितलं, पण गुरुमाऊली तेही सगळ्या त्या कसोटीवर उतरले, तेही सिद्ध केलं आणि ते ज्ञान प्राप्ती केली. आणि एवढं सगळं जेव्हा भोगलं त्यावेळी आपल्याला हे गुरुमाऊली मिळाल्या ना. आज आपण आध्यात्मिक शाळेमध्ये सुद्धा ऐकतो की माऊलींचं वाढत्या वय आणि माऊलींनी आतापर्यंत केलेला प्रवास, सतत बोलणं यामुळे स्वामीजींना किती त्रास देतोय. डॉक्टरांनी सांगितलं की अग्नी संपलाय आणि अग्नी संपला म्हणजे जवळजवळ हा देह संपण्याचीच ही लक्षणं आहेत. पण तरी थांबलेत का? का बरं? तर केवळ आणि केवळ जडमुडांचा उद्धार. हे जडमूड म्हणजे कोण? आपणच ना. आपल्या उद्धारासाठी अगदी काही दिवसांपूर्वी माऊलींनी सांगितलं की गुरुंना एकच तळमळ असते आणि मला एकच तळमळ लागलेली आहे, ती म्हणजे तुमचा सगळ्यांचा उद्धार करायचा, तुमचा जडमुडांचा उद्धार करायचा आणि त्यासाठी अहोरात्र झगडतायत. हे तर आत्ताचं उदाहरण झालं. पण यापूर्वी का आपण अनेक अनुभव नाही घेतलेत का? मागच्या काही वर्षांअगोदर गुरुमाऊलींचा पाय मोडला होता, पण तरी थांबले का? नाही. या अगोदर एकदा गजानन महाराज प्रकट दिनाच्या वेळी कसं तरी पेंटिंगचं काम चालू होतं, तेव्हाही स्वामीजी असंच खूप आजारी पडले होते, पण तरी थांबले का? तर नाही. आज समस्या मार्गदर्शन असेल, प्रवचन मार्गदर्शन असेल, प्रवास झेपत नाहीये, पण आपण सांगतो की माऊली आम्हाला नाणीजल्याला लांब पडतो, तुम्हीच आमच्या जिल्ह्यात या, काहीतरी चकार शब्द तरी काढला का आपल्या जिल्ह्यामध्ये भेटायला येतात. माऊली अहोरात्र सांगतायत की तुम्ही निर्गुणाची अनुभूती प्रचिती घेऊन बघा, जिथे असाल तिथून तुमची समस्या सांगा, सुटते की नाही बघा. एवढं सांगून सुद्धा आपला हट्ट एकच, नाही माऊली आपल्याला प्रत्यक्ष भेटूनच समस्या विचारायचे. घेतात ना मग आपल्या चिठ्ठ्या. मग एवढं सगळं आपल्यासाठी करतायत, मग आता आपली जबाबदारी नाही का त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करायची, त्यांना सुद्धा काहीतरी भेट देण्याची. जशी त्या मुलाने आईला सांडशी दिली, तशी आता आपली जबाबदारी नाहीये का? आणि तीच मला वाटतं ही संधी आलेली आहे, ती म्हणजे गुरुपौर्णिमेची वारी आणि वारीच्या आदल्या दिवशी आलेली आपली सेवा. ही ज्यावेळी सेवा आपण करू त्यावेळी गुरुमाऊलींना ती भेट दिली जाणार आहे. कारण भाविक हो, गुरुमाऊली आपल्याकडनं दुसरं काही घेतात का? तर काहीच नाही. फक्त एवढंच त्यांचं म्हणणं आहे की काय, तुम्ही मला भक्ती द्या, मीच तुम्हाला स्थैर्य देतो. मग ही भक्ती म्हणजे काय? फक्त अध्याय वाचला म्हणजे भक्ती झाली का? तर त्यांची सेवा करणं ही सुद्धा एक साधनाच आहे, उपासनाच आहे, भक्तीच आहे. मग आपण नको का जायला? तर गेलंच पाहिजे. आता एवढं सगळं ऐकल्यानंतर एक मन कुठेतरी म्हणते की हो, गेलं पाहिजे. पण परत आडवा येतो तो प्रपंच, आडवा येतो तो आपला संसार. खूप वाटतं नाही खरंच मला यायची इच्छा आहे, मी ठरवलंच होतं की यावर्षी मी करणार म्हणजे करणार, पण नेमकं होतं काय, त्याच दिवशी आमची शेती लावायची आहे ना, माणसं येणार आहेत, शेत लावायचे दिवस, ते दिवस गेले तर शेत लावायचं राहून जाईल हो. एक जण म्हणतो या दिवशी वारी नेमकी रविवारी आली, चांगलं आहे, पण वारी संपायला उशीर होतो, पण तेवढं करून सोमवारी कामावर पोहोचायला होत नाही, नाहीतर मी नक्की आलो असतो. पण भाविक हो, मला सांगा, आपण ज्या संसारासाठी, ज्या प्रपंचासाठी ही लाख मोलाची वारी सोडतोय,
हा लाख मोलाचा हा संत संघ, ही वारी उत्सव, ह्या सेवा सोडतोय कुठल्यासाठी? या प्रपंचातल्या कारणांसाठी. मृत्यूच्या क्षणाला ही प्रपंचातली कारणं आपल्याला सुटका करणार आहेत का? नाही बाबा, तू शेती लावली होतीस ना, ये मी तुला अजून 4 दिवस वाढवून देतो. येणार आहे? नोकरीवरचा बॉस कोण येणार आहे का? बाबा नाही, तू आलास, वारी सोडलीस, पण कामावर हजर झालास, ये मी तुला आता म्हणस ना वर्ष वाढवून देतो. आहे का? तर कुणीच येणार नाही. एकदा का आपण मेलो की सगळं संपलं, जागच्या जागी राहणार आहे. म्हणून तर समर्थ रामदास स्वामी सुद्धा म्हणतात ना, शतवारी पुरुष झाला, राजहंस उडून गेला, देह कोरडा पडला, जन म्हणती उचला उचला, प्राणी भूमिभार झाला, या लागी रामदास, सांगतो सज्जनास, धरा सद्गुरूची कास, म्हणा राम राम. म्हणजे काय? तर फक्त रामाचं नाव घ्या, म्हणजे सद्गुरूंचं नाव घ्या. तर हा जेव्हा एकदा का देह कोरडा पडला की कुणीही सोबत येणार नाही. मग एकच घाई लागते की अरे उचला उचला. ते उचलायला सुद्धा म्हणजे त्यांनी इतकी घाईले, नाही बाबा पोचायचंय, एवढा अख्खा दिवस कसा घालून चला लवकर न्या. येणाऱ्या पाहुण्यांसाठी सुद्धा कोणी वाट बघत नाही, इतकी घाई लागते. आहे नाही सत्य परिस्थिती? मग एवढं असताना ह्या प्रपंचासाठी आयुष्यभर तोच करतोय, पण वर्षातून एक दिवस गुरूंसाठी आपण नाही देऊ शकत का? दिलाच पाहिजे ना. कारण का भाविक हो, आज आपण बघतोय की माऊली अनेकदा सांगतात, एक 5-6 वर्ष फक्त आहेत. 5-6 वर्षानंतर हा देहरूपी शर्ट आम्ही खुंटीला अडकवणार आणि आमच्या निजधामाला जाणार. भाविक हो, 5-6 वर्षानंतर माऊली नसणार आहेत का? निर्गुण रूपामध्ये ते नक्की असणार आहेत. पण सदेह फक्त काही वर्ष शिल्लक आहेत ना. मग या 5-6 वर्षानंतर जर मी ठरवलं या देहाची, या प्रत्यक्ष गुरु माऊलींच्या चरणांची पूजा करावी, आहे का ते शक्य? कदापि नाही. आज आपण बघतोय आषाढी एकादशी जवळ येते. जिकडनं तिकडनं दिंड्या निघालेल्या आहेत, पालख्या निघाल्या आहेत, तुकोबांची, ज्ञानेश्वर माऊलींची. आणि आपण बघतो आज ज्ञानेश्वर माऊलींचं प्रस्थान अमुक एक ठिकाणी, तुकोबांची पालखी इथपर्यंत आले. या बातम्या वाचतो, वारकरी असंख्य संख्येने या पालखीमध्ये, दिंडीमध्ये सहभागी आहेत. ते करू नये का? जरूर करावं. तो आनंद काही वेगळाच आहे, तो नक्की घ्यावा. पण ह्या सगळ्या वारकऱ्यांमध्ये जर एखाद्या वारकऱ्याने ठरवलं की चला या पालखीला यावर्षी मी चालत्या बोलत्या ज्ञानेश्वर माऊलींबरोबर बोलून येतो, त्यांना भेटून येतो, माझ्या जीवनातले सुख-दुःख सांगतो, ते शक्य आहे का? नाही ना. का? तर आता ज्ञानेश्वर माऊली निर्गुणात नक्की आहेत, पण ते सगुण देहाचं आता दर्शन होणं शक्य आहे का? कदापि शक्य नाही. अगदी तसंच काही वर्षानंतर या वाऱ्या अशाच असतात, कदाचित ऑनलाईनही असतील. पण त्यावेळी ते गुरुमाऊलींचं एक स्मित हास्य, वारी सुरू असताना धो-धो पाऊस येतो आणि गुरुमाऊलींनी माईक हातात घ्यावा आणि सांगावं की गजानन महाराजांनी तो पाऊस आपल्यावर अमृताचा वर्षाव करण्यासाठी आणलेला आहे, कृपेचा वर्षाव करण्यासाठी आणावं आणि मग आपला आनंद उचंबळून यावा आणि कडकडाट व्हावा टाळ्यांचा. हे क्षण आपल्याला नंतर अनुभवायला मिळणार आहेत का हो? तर कदापि नाही. ती संधी फक्त आत्ता आणि आत्ताच आहे. आणि म्हणून भाविको, अगदी सगळ्यांना कळकळीची पोट तिडकीने सांगते की वेळ कुणासाठी थांबत नाही. हातामध्ये वाळू घ्यावी आणि सरसर सरसर निघून जावी. तसं आयुष्य सरसर सरसर निघून जातं. आता ह्या क्षणाला आहोत, उद्या असूच याची अजिबात शाश्वती नाही. कधी उठाव, पटकन कुणाचा तरी फोन येतो, अमुक एक त्याचा मयत झालाय, मृत्यू झालेला आहे. आपल्याला शॉक बसतो, अरे अरे काल तर मला दिसला, मी काल त्याच्यावर बोललो आणि आज लगेच अचानक काहीच नव्हतं, चांगला होता, ताप पण मला हॉस्पिटलमध्ये गेला आणि मेला. ही अशी अवस्था आलेली आहे. मृत्यूचं कधी काय सांगता येत नाही. त्यामुळे होता होईल. मी एकदा कोणाच्या तरी एका महाराजांच्या प्रवचनामधून ऐकलेलं की शिष्याने नेहमी काय करावं की ज्या वेळी गुरूंच्या वारीला जाऊ ना, त्यावेळी कायम लक्षात ठेवावं, कदाचित ही माझी शेवटची वारी असती तर. म्हणजे काय? आता ह्या वारीला मी आलोय, पुढच्या वारीला मी असेनच याची गॅरंटी आहे का? तर नाही. असलो तर नक्कीच चांगलंय, पण असेनच याची गॅरंटी नाही. म्हणून ही वारी जी मला मिळालेली आहे ना, त्या वारीला मी जाणार. फक्त प्रवचनाला जाईन, फक्त पूजा करेन आणि सटकेन, असलं काहीही करणार नाही. पूर्ण दिवसभर त्या वारीमध्ये मी सहभागी होईल. गुरुमाऊलींचे जे जे कार्यक्रम असतील त्या सगळ्यामध्ये सहभागी होईल. त्यांनी दिलेली जी सेवा आहे, मग ती आदल्या दिवशी नाथांच्या माहेरी जी सेवा मिळेल ती सेवा मी करेन. धो-धो पाऊस असेल, 2 दिवस राहण्याची थोडीशी गैरसोय होईल, असू दे ना, काय हरकत आहे? त्यामध्येही प्रेम आहे. आज माझ्या बापाची इच्छा आहे या धो-धो पडत्या पावसामध्ये झोपावं, किती आनंद आहे ना? अशा या गुरुमाऊलींच्या सेवेसाठी आपण गेलं पाहिजे.
आणि मला पक्की खात्री आहे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये गुरूंबद्दल ते प्रेम आहे. आणि तरीही अगदीच काही अडचण असेल की बाबा मी नाहीच वारीला येऊ शकत, तर त्यांनी ऑनलाईन बुकिंग तरी करावी. पण हा अगदी शेवटचा म्हणजे अगदी 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 शेवटचा उपाय कुठला असेल तर ती ऑनलाईन बुकिंग. नाहीतर शक्यतो जेवढं होता होईल तेवढा प्रयत्न करायचा की प्रत्यक्ष वारीला जायचा. आता काही अडचणी असतील तर माऊलींनाच सांगा ना. माऊली त्या सॉर्ट आउट करतात की नाही घ्या अनुभव. एक भजन आहे ना, आपणच म्हणतो, दुःख गुरुसी सांगावे, सुख गुरुसी मागावे. गुरूंशिवाय जगात आपल्याला आहे कोण? गुरूंना सांगणार नाही ते कोणाला सांगणार? त्यामुळे जीवनामध्ये कुठलीही अडचण असू दे, गुरु माऊलींना सांगा, माऊली मला वारीला यायचंय. पण नेमका असा प्रॉब्लेम येतोय आणि बघा माऊलींना सांगा, माऊली ती अडचण सोडवतात आणि त्या वारीला घेऊन जातात की नाही याची अनुभूती आपण नक्कीच घ्या. कारण माऊलींनीच एकदा सांगितलं होतं की ज्यावेळी आपण वारीला येऊ ना, त्यावेळी वारीला आल्यानंतर प्रत्येकाने सांगायचं, ज्यावेळी वारी संपते आणि आपण परतीचं म्हणजे ज्यावेळी आपण देवाकडे साकडं घालतो, होय महाराजा वगैरे, ते सगळं झालं की माऊलींना प्रार्थना करायची की माऊली ह्या वारीला मला घेऊन आलात. आता पुढच्या वारीला घेऊन येण्याची जबाबदारी सुद्धा तुमच्यावर टाकतो. अशी माऊलींवर जबाबदारी टाकायची आणि अनुभूती घ्या की पुढच्या वारीला सुद्धा माऊली घेऊन येतात की नाही. अगदी संत संघाचं सुद्धा असंच सांगितलं होतं की माऊली पुढच्या संत संघाला घेऊन येण्याची जबाबदारी तुमची. आणि तेव्हा अनुभूती घ्या की कितीही अडचणी असू दे, अडथळे येऊ दे आणि माऊली ते पूर्ण करतात. म्हणजे मला स्वतःचा उडता अनुभव सांगते, कारण विषयांतर होईल कदाचित म्हणून, की ज्यावेळी माऊलींनी सांगितलं की प्रत्येक संत संघ झाला की सांगायचं की माऊली पुढचा संत संघ करायची जबाबदारी आपली. आणि त्यामुळे तेव्हापासून सवय लागली की संत संघ झाला की माऊलींना सांगायचं, माऊली पुढच्या संत संघाला घेऊन या. आणि झालं असं की गेल्या महिन्यामध्ये, मे महिन्यामध्ये, गेल्या नाही त्याच्या आधीच्या मे महिन्यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये प्रवचन होतं आणि संध्याकाळचं प्रवचन होतं, रविवारचं प्रवचन होतं आणि कराड म्हणजे सकाळी निघून आपण पोहोचू शकतो अशा अंतरावर. त्यामुळे आदल्या दिवशी काही जायची गरज नाही. पण आता रविवारी सकाळी निघायचं तर संत संघ जाणार आणि म्हणून आम्ही शक्यतो काय करतो की शनिवारी आदल्याच दिवशी त्या ठिकाणी पोहोचतो, म्हणजे रविवारचा संत संघ आपला तिकडे होतो आणि संध्याकाळी कार्यक्रम करून यायचं परत. पण यावेळी नेमकं असं कधी होत नाही, पण यावेळी नेमकं शनिवारी असं काही काम निघालं की मला शनिवारी निघताच आलं नाही आणि आता रविवारी निघण्याशिवाय पर्याय नव्हता. म्हणून मी तिकडच्या प्रमुखांना विचारलं की संत संघ करून जर मी निघाले तर कराडला पोहोचेन का? तर त्यांनी सांगितलं नाही ताई, खूप घाई होईल. मग ते टांगती तलवार पोचताय की नाही पोचताय आणि जर नाही पोचला परत ट्रॅफिक वगैरे लागले तर ते उगीच नको. तुम्ही काय करा, संत संघ करू नका, त्याच्या अगोदरच निघा. आता असं झाल्यानंतर आता काय पर्याय नाही, कारण प्रवचनाला वेळेत पोहोचलं पाहिजे तर निघायला पाहिजे. आणि म्हणून आम्ही सकाळी संत संघाच्या अगोदरच इथून निघालो. पण निघालो खरं, पण ते इतकं मनाला लागलं, अरे इतक्या वर्षात कधीच संत संघ चुकवला नाही आणि कसली दुर्बुद्धी झाली. आपण संत संघ सोडून सेवा करायला चाललो, अशी सेवा निष्फळच आहे. का तर एकीकडे संत संघ सोडायचा आणि दुसरीकडे सेवा करायची, हे काय शोभा देत नाही. आणि इतकं मनाला लागलं की अरे आज संत संघ चुकणार, संत संघ चुकणार. आणि 9 जसे वाजले तसा इतका जीव तुटायला लागला की अरे आपला संत संघ सुरू झाला असेल, संत संघ सुरू झाला असेल, आपला संत संघ गेला. आणि खूप मनाला लागलं आणि तेवढ्यात लक्षात आलं, अरे पण दरवेळी स्वामीजी सांगतात की पुढच्या संत संघाला घेऊन यायचं मला सांगा. मी तर गेल्या रविवारी सांगितलं होतं की माऊली संत संघाला घेऊन या. मग स्वामीजींनी आज संत संघ कसा चुकवला? आणि ते इतकं वाईट वाटलं. मग पडत मनात, शेवटी कच्चा शिष्य ना, त्यामुळे मनात असं आलं की नाही, म्हणजे असं काय नसतं, स्वामीजी उगीचच सांगतात. मी जर सांगितलं होतं, जर माऊली जबाबदारी घेतात तर आजचा संत संघ का बरं चुकवला? म्हणजे माऊली काय नाही करत. आणि माऊलींनाच मनात बोलले, काय माऊली आपण बोलतो की पुढच्या संत संघाला घ्यायची जबाबदारी तुमची असेल, मग आमचा संत संघ का चुकवला? आणि झालं थोडंसं मनामध्ये स्वामीजींबरोबर काय बोलायचं होतं ते बोलून झालं. दिवसभर प्रवास केला. संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान आम्ही कराडमध्ये पोहोचलो. कराडमध्ये गेल्यानंतर थोडासा आराम वगैरे केला, थोडासा नाश्ता वगैरे केला आणि संध्याकाळी 8चं प्रवचन होतं. पूर्ण तयार वगैरे होऊन आम्ही बसलो होतो. त्या दादांनी, तिकडचे जे प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलं की ताई, आपला कार्यक्रम आहे ना, तो या घरापासून अगदी चालण्याच्या अंतरावर थोडं 5-10 मिनिटांवर आहे. तर आपल्याला 8ला बरोबर प्रवचन सुरू करायचंय. तुम्हाला मी 7:45ला घ्यायला येतो. तुम्ही इथेच बसून राहा. तोपर्यंत आम्ही पुढे जातो आणि कार्यक्रम सुरू करतो. तर मी म्हटलं की ठीक आहे चालेल, पण तुम्ही कार्यक्रम सुरू करताय म्हणजे आता काय कार्यक्रम आहे? तर त्यांनी काय उत्तर द्यावं? त्यांनी सांगितलं, "हो ताई,
आमचा संत संघ दर रविवारी सकाळी असतो ना 9 वाजता आपला, पण आम्ही वेळ बदलून घेतलीये आणि तो कार्यक्रम आता म्हणजे संत संघ आता संध्याकाळी 7 वाजता ठेवलेला आहे. 7 ते 8 संत संघ आणि 8 वाजता तुमचं प्रवचन. म्हटलं तेव्हा अगदी खाडकन डोळे उघडले की माऊलीने दिलेला शब्द कधी खोटा ठरणार नाही. माऊलीने सांगितलेलं संत संघ करायची जबाबदारी गुरु इतका आनंद झाला त्यांना सांगितलं मग आम्ही 7:45ला कशाला यायचं, आम्ही 7 वाजताच येतो आणि जाऊन संत संघ पूर्ण केला. सांगायचं तात्पर्य काय, ह्याच्यामधून मला माझा मोठेपणा नाही सांगायचं की संत संघाची किती तळमळ आहे, किती संत संघ चुकवत नाही. मला मोठेपणा सांगायचं तो माझ्या सद्गुरूंचा. माऊलीने शब्द दिला होता की मी संत संघाची जबाबदारी ज्यावर माझ्यावर टाकतात त्यावेळी पूर्ण करतो आणि त्याने ती खरंच पूर्ण करून दाखवली. मग जर ती माझ्या बाबतीत होऊ शकते तर आपल्या बाबतीत का नाही होणार? जरूर होईल. पण त्यासाठी केवळ आठवणीने माऊलींना सांगायचं की माऊली पुढच्या वारीला घेऊन यायची जबाबदारी तुमच्यावर. आणि बघा कितीही अडथळे येऊ देव ती माऊली समर्थ आहे. कारण का माऊली अनेकदा सांगतात की माझा बाप श्रीमंत आहे. तसं मलाही म्हणावं असं वाटतं की खरंच आपला बापही तितकाच श्रीमंत आहे आणि तो खरंच सगळ्या आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण करतो. याचा अनेकदा आपण अनुभव घेतलेला आहे. आणि म्हणून आपण सगळ्यांनी या गुरुपौर्णिमेच्या वारीला आलंच पाहिजे. वारीच्या आदल्या दिवशी जी सेवा असते ती सेवेसाठी आलं पाहिजे आपण. आणि ज्याला अगदीच बाबा शक्य नाहीये त्यांनी मात्र गजलक्ष्मी मधून बुकिंग केलं पाहिजे. आणि बाकीच्यांनी सगळी जी कामं आहेत ती कशी करायची गुरु बघतील ना, त्यांच्यावर टाका आणि जरूर या. आता गुरुपौर्णिमेला जातोय आपण, तर आपण साधं आपल्या पै पाहुण्याकडे जरी गेलो तर रिकाम्या हाताने जातो का हो? तर नाही. काहीतरी बिस्किटचा पुडा, थोडीशी फळं, अगदीच घरात लहान मुलं असतील तर काहीतरी चॉकलेट, खाऊ काहीतरी घेऊन जातो ना, का तर रिकाम्या हाताने जाऊ नये. मग जो आपल्या जीवनाचा उद्धार करण्यासाठी प्रत्यक्ष परमात्मा, तो प्रत्यक्ष पांडुरंग या देहरूपाने इथे आलेला आहे. तो अनेक आपल्यासाठी कष्ट घेतोय आणि आपल्या उद्धारासाठी अहोरात्र झटतोय. अशा सद्गुरूंच्या भेटीला जाताना आपण रिकाम्या हाताने गेलं तर ते शोभेल का हो? तर नाही ना. आणि गुरूंनी आपल्याला जे ज्ञान आहे दिलेलं ते खऱ्या अर्थाने फलद्रूप कधी होतं? तर त्याच वेळी होतं ज्यावेळी शिष्य त्याच्या बदल्यामध्ये त्यांना गुरुदक्षिणा देतो ना त्याच वेळी. मग आपण सुद्धा गुरुमाऊलींना गुरुदक्षिणा नको का द्यायला? तर दिली पाहिजे. मग गुरुदक्षिणा काय बरं द्यावी? का आपले गुरु तर असे आहेत की ते आपल्याकडून काहीच घेत नाही तो. अगदी काही मिठाई नेली, कोणी आपलं काम नोकरीला आल्यानंतर पगार घेऊन जातो, काय काय नेतं. पण माऊलींना कधी घेताना बघितलंय का हो? फक्त हात लावतात आणि आपल्यालाच देऊन टाकतात. मग आपली माऊली तर आपल्याकडनं काहीच घेत नाही. मग अशा माऊलींना आपण दक्षिणा काय बरं द्यावी? तर आपल्या गुरुमाऊलींचं काय बरं ध्येय आहे? तर गुरुमाऊलींचं हेच स्वप्न आहे की मला जे ज्ञान प्राप्त झालंय ते ज्ञान प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोहोचावं अशी गुरुमाऊलींची इच्छा आहे. मग आपण जे सांप्रदायिक आहोत, आपण स्वामीजींच्या आध्यात्मिक शाळेच्या माध्यमातून, भक्ती दरबारमधून, संत संघामधून, पादुका पूजनमधून, वारी उत्सवामधून अनेक वेगवेगळ्या माध्यमातून गुरूंचे विचार, गुरूंचं ज्ञान ऐकत असतो. पण अजूनही असा समाज बाकी आहे की ज्यांच्यापर्यंत आपल्या गुरूंचं हे ज्ञान जे तत्व आहे ते पोहोचलेलं नाहीये. मग त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची? तर शिष्य म्हणून आपलीच आहे ना. आज गुरुमाऊलींना वेळ नसतो तरी अशा वेळात वेळ काढून गुरुमाऊली काय करतात तर धर्मक्षेत्र मासिकामधले लेख जे आहेत ते रेकॉर्ड करतात. मग ते कुणासाठी? आपल्यासाठी ना. मग हे जे ज्ञान आहे ते कशामधून येते? ते धर्मक्षेत्र मासिकामधून येते. मग हे जे ज्ञान आहे ते प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवण्याची जबाबदारी कुणाची आहे? आपलीच आहे ना. आणि म्हणून अजूनही काही बरेच 1, 2, 3 आठवडे शिल्लक आहेत. अजूनही वेळ गेलेली नाहीये. आपण सगळ्यांनी संकल्प करूया, पेटून उठूया की होय मी माझ्या गुरुमाऊलींना गुरुदक्षिणा देणार आणि गुरूंचं ज्ञान आहे ना ते प्रत्येकाच्या घरोघरी पोहोचवणार. आणि भाविक हो, ज्यावेळी गुरु धर्मक्षेत्र मासिक हे जेव्हा सगळ्यात पहिल्यांदा लॉन्च झालं ना त्यावेळी सभागृहामध्ये मीटिंग झाली होती आणि त्या मीटिंग मध्ये मी सुद्धा स्वतः उपस्थित होती आणि प्रत्यक्ष माऊलींच्या मुखामधून हे उद्गार ऐकले. माऊलींनी सांगितलं की एखादा माणूस, एखादी व्यक्ती हिंदू आहे हे ओळखण्यासाठी अनेक खुणा आहेत. म्हणजे काय? तर ज्याच्या दारामध्ये गाय आहे तो हिंदू आहे, अशा अनेक खुणा आहेत. पण हिंदू ओळखण्याच्या जशा खुणा आहेत ना तसं भविष्यामध्ये ज्याच्याकडे हे धर्मक्षेत्र नाणेनिधी मासिक आहे ना तो हिंदू असणारा अशी ओळख बनणार आहे ते म्हणजे कुठलं धर्मक्षेत्र मासिक. कदाचित ते व्हायला अजून बराच वेळ जाईल, कधी जाईल मला माहित नाही.
पण ज्या अर्थी गुरूंच्या मुखातून निघालेलं आहे त्या अर्थी ते 100% सत्यामध्ये उतरणार. आणि ह्याचा आपण अनेकदा अनुभव घेतलाय की ज्या ज्या गोष्टी माऊलींच्या मुखातून येतात त्या सत्य घडतात. अगदी आता काल परवाची गोष्ट, आपण रोज सकाळी आध्यात्मिक शाळा ऐकतो आणि त्या आध्यात्मिक शाळेमध्ये काही कारणास्तव आपले ठाकूरजी आहेत ते येऊ शकले नाही, आणि म्हणून काही दिवस रोहित मोडे म्हणून जे आहेत इंदोरचे, ते आध्यात्मिक शाळेचं स्वामीजी जे सांगायचे त्याचा हिंदी अनुवाद करायचे. पण काही वर्ष अगोदरच एका कार्यक्रमामध्ये, इंदोरमध्येच कार्यक्रम होता, आणि त्या कार्यक्रमामध्ये माऊलीने सांगितलं होतं की भविष्यामध्ये हा रोहित मोडे आध्यात्मिक शाळेमध्ये बोलणार आहे. आज बघा, तेव्हा काढलेले उद्गार आज सत्यात उतरले ना. सांगायचं तात्पर्य काय, तर गुरु हे असे असतात की जे भूत भविष्य वर्तमानाचं सगळ्याची जाणीव ज्यांना असतं, ज्यांनी ओळखलेलं असतं, ते सद्गुरू असतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी ती गुरुदक्षिणा दिलीच पाहिजे. मग आता प्रश्न येतो काहींच्या मनामध्ये की आम्ही देऊ, पण पूर्वी मासिक होतं ना, ते सगळेजण वाचायचे, त्यामुळे करायला काही वाटायचं नाही. आता हे मोबाईल मध्ये झालंय ना, तेव्हापासून कोण लोक बघत नाहीत, त्यामुळे ते काय करायचं. पण मला सांगा, ती लोक वाचतील न वाचतील, वाचलं तर पाहिजे, वाचलं तर उत्तमच आहे. पण अगदी नाही वाचलं तर आपल्याला काय करायचंय, आपली जबाबदारी काय, ते ज्ञान गुरूंपासून त्या एखाद्या व्यक्तीकडे पोहोचवण्यासाठी दुवा होण्याची जबाबदारी कोणाची, तर माझी. असं दुवा व्हायचं का, तर हे मासिक बंद केलं आणि डिजिटल झालं. आता कदाचित चुकीचं वाटतंय, कशाला डिजिटल करायची गरज होती, कोणी वाचत नाही, कोणी ऐकत नाही. पण गुरु आहेत ना, ते त्रिकाल ज्ञानी आहे, येणारा काळ त्यांनी जाणलाय, आणि म्हणून कदाचित आता ते चुकीचं आपल्याला वाटत असेल, पण ते 100% सांगते ते चुकीचं नाहीये. येणाऱ्या काळाचा वेध घेऊन गुरुमाऊलीने जे ठरवलंय ते कधीच असत्य ठरणार नाही. आणि म्हणून त्याच्यावर आक्षेप नाही घ्यायचा आपण. आपली जबाबदारी फक्त एवढीच की काय करायचं, ते ज्ञान पोचवायचं. मग हे कसं पोचवायचं, गुरु धर्मक्षेत्र मासिक आपण आपला मित्र परिवार असेल, नातेवाईक असेल, अशा लोकांपर्यंत पोहोचवायचं. आणि या धर्मक्षेत्र परिवाराने तर एक सुवर्ण योजना आणलेली आहे की जो 5 सभासद असं आणेल त्याच्यासाठी एक आकर्षक भेटवस्तू असेल. मग हे 5 जर आपण केले तर किती छान आहे. मग 5 कसे करायचे, तर मी काय करणार, माझे 5 नातेवाईक असतील, कोण मित्रमंडळ असतील, अशा 5 लोकांना काय करेन, स्वतःचे एका मासिकाची किंमत आहे ₹200, असे 5 यांची किती होतात, तर ₹1000. मग अशा 5 लोकांसाठी मी स्वतः पैसे भरेन आणि त्यांच्यासाठी मासिक सुरू करेन. पण एखादा म्हणेल की नाही, मला करायची खूप इच्छा आहे, पण माझी काही तेवढी ऐपत नाही व मी 5 दिवस नाही भरू शकत. त्याच्यासाठी दुसरा मार्ग आहे. आपण स्वतः नाही भरलो तरी आपण अशा 5 लोकांकडे जायचं की त्यांना आपल्या धर्मक्षेत्र मासिकाची माहिती द्यायची आणि त्या 5 लोकांकडून ₹200 जमा करायचे. म्हणजे आपल्याही खिशाला परवडतं आणि गुरूंचं कार्यही होतं. आहे ना सोपं? मग अशा या 5 लोकांकडे जायचं आणि गुरुदक्षिणा गुरुमाऊलींना द्यायची. मग आता काही जण म्हणतील की गुरुपौर्णिमा ज्या दिवशी आहे ना त्याच दिवशी मी देणार. आतापासून कशाला पाहिजे? पण भाविक हो, बदलत्या परिस्थितीनुसार जो बदलतो ना स्वतःमध्ये, तोच समाजामध्ये टिकतो. जर आपण त्याच दिवशी जर करायला गेलो तर सर्व्हरवर लोड येईल. आपण सगळेच जर आता डिजिटल आहोत, सर्व्हरवर लोड येण्याची शक्यता आहे. पावसाचे दिवस आहेत. त्याचप्रमाणे त्याच दिवशी जर करायला गेलो तर आपल्यासाठी जी आकर्षक भेटवस्तू आणायची आहे, ती भेटवस्तू किती प्रमाणात आणायचा ह्याचा अंदाज येईल का? नाही ना. आणि ते सगळं कळावं, ते त्यासाठी वेळ मिळावा. आणि कदाचित गुरुपौर्णिमेच्या दिवशी नेमकी काही अशी वेळ आली की माझ्याकडचे पैसे कदाचित संपतील आणि मला करायलाच नाही मिळालं तर, म्हणून हा मधला पिरियड ठेवलेला आहे की बाबा आत्तापासून सुरुवात कर, थोडे थोडे पैसे जमव किंवा 1-2 जणांकडे आत्ता थोडा थोडा वेळ काढून जा. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आधीच आपल्याला पिरियड दिलेले आहे की गुरुपौर्णिमेपर्यंत ह्या आधीच्या दिवसांमध्ये आपल्याला ही गुरुदक्षिणा करायची. मी आपण करायला हवी की नाही. तर म्हणून सगळ्यांना अगदी कळकळीची विनंती आहे की जसं त्या मुलाने आपल्या आईला सांडशी देऊन कृतज्ञता व्यक्त केली, अगदी तसंच की आपल्यालाही आता ही संधी आलेली आहे की गुरुदक्षिणा म्हणून गुरुमाऊलींना धर्मक्षेत्र मासिकाची 5 सभासद द्यावेत आणि गुरुदक्षिणा योजनेमध्ये सहभागी होऊन गुरूंना दक्षिणा द्यावी. आणि मला वाटतं की ज्यावेळी आपण अशी दक्षिणा देऊ तेव्हा गुरूंनाही नक्की आनंद येईल. तरीही काही जणांच्या मनामध्ये अशी शंका येऊ शकते, पण स्वामींना कुठे कळतं आम्ही गुरुदक्षिणा दिली आहे ती. भाविक हो, माऊलीने अगदी आत्ताच काही दिवसांपूर्वी शाळेमध्ये सांगितलं
की माझं हृदय इतकं व्यापक आहे की प्रत्येक शिष्यासाठी माझ्या हृदयामध्ये एक स्वतंत्र जागा आहे आणि ती तर मुळात व्यक्ती नाहीच आहे, ती एक शक्ती आहे. मग ती अंतःकरणामधून आपल्या बघत नाही का की कोणी कोणी गुरुदक्षिणा दिले, अहो ती गुरुदक्षिणा करण्यासाठी बुद्धी देणारे, ते पैसे देणारे, त्यासाठी ते 4 लोकांकडे जायचं, गुरूंचा महिमा सांगायचा, त्यासाठी लागणारं शारीरिक, मानसिक, बौद्धिक सगळ्या प्रकारचं सामर्थ्य देऊ करणारे सुद्धा तो परमात्मा, तो सद्गुरूच आहे. मग त्यांना माहित नाही का पडणार? पडेलच ना. आणि अशी ही गुरुमाऊलींची गुरुपौर्णिमा येते आणि त्या गुरुपौर्णिमेमध्ये कृतज्ञता व्यक्त करण्याची हा दिवस आहे. खरं तर किती प्रयत्न केला तर या ऋणातून मुक्त होऊ शकत नाही, पण म्हणून ऋण फेडायचंच नाहीत का? तर एक छोटासा प्रयत्न केलाच पाहिजे ना. ते एक छानसं इथे अभंग आठवतो की त्या अभंगामध्ये म्हटलेलं आहे गुरूंचं वर्णन करताना, देणे तुझे इतुके शिरी, देणे तुझे इतुके शिरी, झालो ऋण जन्मांतरी, अपकार मी अपराध मी, परी तू क्षमा. म्हणजे काय? तर देणे तुझे इतुके शिरी, तू इतकं काही भगवंता सद्गुरूला इतकं देऊ केलेलं आहेस की झालो ऋणी जन्मांतरी. देवा ह्या एका जन्मातलं ऋण नाही मी फेडू शकतो, तर जन्मांतरीचं ऋण आहे. प्रत्येक जन्मामध्ये तू आलास, मला भेटलास, माझ्यासाठी झगडलास, माझ्यासाठी कष्ट उपसलेस, माझ्या उद्धाराची व्यवस्था केली आणि अशा अनेक जन्मांचं पुण्य किंवा अनेक जन्मांचं ऋण तुझं माझ्यावर आहे, असे सद्गुरू आहेत. नामदेव महाराज सुद्धा उगाच म्हणाले का हो, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आणि भाविको, मला वाटतं अशा या गुरुमाऊलींना त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी या गुरुपौर्णिमेच्या वारीला आलं पाहिजे. वारीच्या आदल्या दिवशी सेवा आहे, त्या सेवेपासूनच आलं पाहिजे. आणि या गुरुपौर्णिमेसाठी गुरुदक्षिणा म्हणून धर्मक्षेत्र मासिका या योजनेमध्ये जी आलेली आहे की 5 सभासद करा आणि या योजनेमध्ये सहभागी व्हा. या योजनेमध्ये आपण सगळ्यांनी सहभागी झालं पाहिजे. आणि मला पक्की खात्री आहे की आपण सगळ्यांचं आपल्या गुरुमाऊलींवर प्रचंड 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 प्रेम आहे आणि आपण सगळेजण या सेवेमध्ये, या वारीमध्ये आणि या गुरुदक्षिणेमध्ये सहभागी होऊ अशी आशा व्यक्त करते. आणि ते थांबण्या अगोदर आपण गुरुमाऊलींच्या चरणी एक अभंगामधून पुष्प वाहूया आणि मग या वाणीला विराम देईल. त्यापूर्वी पुन्हा एकदा अगदी कळकळीची हात जोडून पुन्हा पुन्हा विनंती करते की भाविको, येणारा क्षण किंवा आपलं येणारं आयुष्य कसं असेल, किती वर्ष आपण जगणार आहोत माहित नाही. त्यामुळे आलेल्या क्षणाचं सुवर्ण जर बनवायचं असेल तर ही वारी कुणीही चुकवू नका. आपण सगळ्यांनी या वारीमध्ये, या सेवेमध्ये आणि गुरुदक्षिणेमध्ये सहभागी होऊया आणि आपल्या जीवनाचं सोनं करून घेऊया. आपण एक भजन ऐकूया. या भजनामधून गुरुमाऊलींच्या चरणी पुष्प अर्पण करूया आणि इथे प्रवचनाची सांगता करूया. श्री गुरुदेव. वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिंद देवाची, वारी वारी माझ्या काळसिंद देवाची, वारी वारी हो गुरुची माझ्या काळसिंद देवाची. करा करा बोल, करा करा बोल, करा करा बोल ज्ञानाची, करा 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 बोल, करा करा बोल, करा करा बोल ज्ञानाची. वारी वारी हो गुरु माझ्या काळसिंद देवाची, वारी वारी हो गुरु श्री माझ्या काळसिंद देवाची. वारी वारी हो गुरु माझ्या काळसिंद देवाची, वारी वारी हो गुरु माझ्या काळसिंद देवाची. देवालाही देवणी ते गुरुच्या चरणाशी, ऐसा महिमा वर्णिता
वारी वारी हो गुरुजी माझ्या काळसिंग देवाचे वारी वारी हो गुरुजी माझ्या काळसिंग देवाचे काळसिंग बाप्पा माझा हे गंगा मुक्तीची पापनाशक पुण्यदायक विश्वेश्वर काशी वारी वारी ओ गुरुजी माझा काळसिंग देवाची वारी वारी ओ गुरुजी माझ्या काळसिंग देवाची मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होती दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होती दासी मी बिघडलो तुम्ही बिघडा गुरुच्या चरणाशी चारही मुक्त्या गुरु कृपेने होती दासी वाणी वाणी ओ गुरुजी माझा काळसिंग देवाची वारी वारी ओ गुरुजी माझ्या काळसिंग देवाची काळसिंग सुट नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी काळसिंग सुट नरेंद्र मागे गुरुच्या चरणाशी उद्धार व्हावा सकल जीवांचा कृपाभिलाषी वारी वारी ओ माझ्या काळसिंग देवाची वारी वारी ओ माझ्या काळसिंग देवाची करा 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 करा
झालेली सेवा गुरूंच्या चरणी अर्पण करते आणि ती माझ्या वाणीला विराम देते. श्री गुरुदेव. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काळ सिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु आनंदाचार्य महाराज की जय. वल्लभ रामचंद्र की जय. परम पूज्य कानिकनाथ महाराज की जय. श्री गुरुदेव. श्री गुरुदेव.